इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. आमदाराचा फायदा घेत रस्त्याने पायी फिरणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी खेचून पळ काढल्याची घटना शुक्रवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या उत्तमनगर येथील एका हॉटेलसमोर घडली. या प्रकारामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. चेन स्नॅचिंगचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. शैलजा पवार यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पवार यांच्या 3 ते 4 मैत्रिणींसह जेवणानंतर त्या घराबाहेर पायी चक्कर मारण्यासाठी बाहेर पडल्या. त्या हॉटेल पूनम बार समोरील गल्लीतून जात असताना पाठीमागून दबा धरून असलेल्या अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. या झटापटीत सोनसाखळीचा काही भाग खाली पडला आणि उर्वरित भाग घेऊन चोरटा पसार झाला. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे. रहदारीच्या मार्गावर हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एनसीएन न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.